दगडी चाळ ह्या 4 शब्दांमध्ये इतकं काही सामावलेलं आहे. नावालाच वजन आहे. तर मला असं वाटतं हे सिनेमाचं टायटलच बरंच काही काम करून जाईल आणि बरंच काही सांगून जातं. या सिनेमामध्ये माझा रोल आहे चंदू मामाचं, जो डॅडींचा राईट हँड आहे. त्यांच्याबरोबर सतत सावलीसारखा राहणारा. पण माणूस अतिमहत्वाकांक्षी झाल्यानंतर काय होतं, ते माझ्या कॅरेक्टरचं होतं. आणि मला असं वाटतं हा सिनेमा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल नेमकं काय होतं. ते कॅरेक्टर ग्रे शेडचं आहे का? तर नाही, मला असं वाटतं की ना प्रत्येक माणसामध्ये चांगले आणि वाईट गुण असतात. तसं आता दगडी चाळ म्हटल्यानंतर आपल्याला बापरे भयानक, तर नाही. तर त्यामध्ये सुद्धा बऱ्याच चांगल्या काही गोष्टी असतात, झालेल्या असतीलही. तर मला असं वाटतं की प्रत्येक माणूस हा ग्रे शेडचा असतो. तर त्याप्रमाणे चांगले वाईट गुण हे लोकांसमोर येतात त्याचे. तसेच जसे वाईट गुण येतात तसे चांगलेही यायला हवेत असं मला वाटतं. तर या चित्रपटाच्या माध्यमातून एक चांगलं व्यक्तिमत्व, कसं एक दुसरा पैलू असू शकतो, तेही याच्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि दुसरी गोष्ट, एक कमर्शियल पॅकेजचा एक सिनेमा असा आला हवा, म्हणजे ॲक्शन, एक सिनेमॅटिक, लव्ह स्टोरी, सगळं सगळं हे पॅकेज, उत्तम पॅकेज असलेला हा सिनेमा आहे. आणि लोकांच्या सेवेसाठी आता येत्या 2 ऑक्टोबरला हा येतो आहे सिनेमा. आणि मला असं वाटतं की मुंबईतल्या लोकांना याचं कौतुक आहेच, पण त्याबरोबर महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सुद्धा ह्या दगडी चाळीविषयी कुतूहल आहे. नेमकं काय? तर मला असं वाटतं की याचं सगळं जी उकल आहे ती 2 ऑक्टोबरला आपल्या जवळच्या प्रेक्षागृहामध्ये पाहायला मिळणार आहे. नेमकं काय घडणार आहे ते. ॲक्च्युली आता या नावाचं कॅरेक्टर त्यांच्याबरोबर होतं की नाही हा एक वेगळा मुद्दा आहे. माझ्या माहितीप्रमाणे तरी मला तसे काही टिप्स दिल्या गेल्या नव्हत्या. पण हे जे कॅरेक्टर आहे, आता लहानपणी आम्ही जे शिवडीमध्ये लहानाचा मोठा झालो, लालबाग, परळ, शिवडी हा सगळा कामगार विभाग. भायखळासुद्धा तसाच जवळचा आमच्या. त्याच्यामुळे आमच्या शिवडी विभागातली भाईगिरी मी पाहिली आहे, साधारण लालबाग परळमधली. त्या अनुषंगाने त्याचा पेहराव काय असू शकेल, त्याचा ॲटिट्यूड काय असू शकेल. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी, आता चंद्रकांत खडसे हे सुद्धा आमच्या लालबाग परळ कामगार विभागातले आम्ही सगळे एकत्रच मंडळी, अंकुश चौधरीसुद्धा. त्यामुळे कॅरेक्टर शोधायला, त्याचा पेहराव शोधायला आम्हाला फारसा वेळ लागला नाही, नेमकं कसं असायला हवं. पण फक्त लढ म्हणानंतर चंद्रकांत कणसे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा हा इंडिपेंडेंट पहिला डिरेक्टर म्हणून सिनेमा आहे. तर माझ्या या मित्राला या सिनेमाच्या माध्यमातून किंवा असं म्हणतो की आपण एक सपोर्ट करायला हवा. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी आवर्जून माझा ह्या भूमिकेसाठी विचार केला. याचं मला फार त्याचे उपकार, एक मैत्रीचं एक नातं त्यांनी घट्ट असं आहे, बॉन्डिंग दाखवलेलं आहे. आणि मला खूप बरं वाटलं की या सिनेमात अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे अशा चांगल्या चांगल्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या बरोबरीनं काम करायला मिळालं. त्यांच्यात इतका रोल मोठा वाट्याला आला. तर मला असं वाटतं ही सगळ्यात माझ्यासाठी जमेची गोष्ट आहे. आणि त्याउपर हा सिनेमा अतिशय उत्तम दर्जाचा झालेला आहे. म्हणजे सरकार राज, सरकार वगैरे हे सिनेमे जे आहेत या तोडीचा सिनेमा झाला आहे. आणि माझ्या मित्राचा चंद्रकांत कणसे याचा हा सिनेमा डिरेक्टर म्हणून, त्यामुळे त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि हा सिनेमा निश्चितच आपल्या जवळच्या प्रेक्षकगृहात आल्यानंतर प्रेक्षकांनी आवर्जून आपल्या विथ फॅमिली हे सिनेमा बघायला काही हरकत नाही. एक कम्प्लीट मनोरंजनाचं पॅकेज आहे.